नमस्कार. आज आपण पारंपरिक पद्धतीने शेपू आणि आंबट चुक्याची पातळ भाजी बनवणार आहोत. ही भाजी बनवायला खूप सोपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक मोठी जुडी शेपूची घेतली आहे. त्यानंतर मध्यम आकाराची जुडी आंबट चुका घेतला आहे. या आंबट चुक्याचे आपल्याला असे कोवळे देठ देखील घ्यायचे, कारण देठामध्येच आंबटपणा थोडासा जास्त राहतो. आता ह्या भाज्या आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. भाज्या बारीक चिरायच्या म्हणजे लवकर शिजतात. तर सुरुवातीलाच या भाज्या मी व्यवस्थित निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. आता भाजी जर तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही आंबट चुक्याचे प्रमाण जास्त घ्यायचे, म्हणजे भाजी थोडी आंबट जास्त लागते. आता इथे मी दोन्ही भाज्या अशा बारीक चिरून घेतल्या. आता ह्या भाज्या आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे. हवं असेल तर तुम्ही भाज्या कुकरला देखील शिजवून घेऊ शकता. आता यामध्येच अर्धा वाटी तुरीची डाळ घालायचे. त्यानंतर पाणी टाकायचे. पाणी खूप जास्त घालायचं नाही, भाज्या जितक्या भिजतील तितकं पाणी टाकायचे. आता याला मिक्स करून घ्यायचे. तर इथे मी तुरीची डाळ टाकली. तुरीच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही चणा डाळ देखील घालू शकता. आता व्यवस्थित मिक्स करून घेतले. भाजीला गॅसवर ठेवायचे. आता पाणी गरम झालं की परत एकदा भाजीला मिक्स करून घ्यायचंय. यामध्येच तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अख्खे शेंगदाणे देखील घालू शकता, त्याने भाजीची चव छान लागते. आता भाजीवर झाकण ठेवून ही भाजी आपल्याला बारीक गॅसवर शिजवून घ्यायचे. भाजी शिजते तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं वाटण तयार करायचे. इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. आता हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. झाकण लावून मिक्सरला याचं बारीक वाटण तयार करायचे. आता इथे बघा मिक्सरला मी बारीक वाटण तयार करून घेतले. आता भाजीला देखील 20 ते 25 मिनिटं झाले. भाजी देखील आपली छान शिजले. इथे बघू शकता आपली डाळही मस्त शिजले. यामध्येच आता 3 ते 4 चमचे बेसन पीठ घालायचे. भाजीला मिक्स करून घोटून घ्यायचे. हवं असेल तर तुम्ही भाजीला रवीने जरी घोटून घेतलं तरी चालते. आता ते भाजीला मी 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित घोटून घेतले. बघू शकता भाजी चांगली एकजीव झाली आहे. आता यामध्ये अर्धा कप पाणी घालून मिक्स करून घ्यायचे. आता भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली. लगेचच या भाजीला आपल्याला फोडणी द्यायचे. फोडणीसाठी कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचे. आता तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकायचे. जिरे मोहरी तडतडले की मिक्सरमध्ये तयार केलेलं हिरवी मिरची लसणाचं वाटण घालायचे. आता हे वाटण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. तर ह्या भाजीमध्ये लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त घालायचं, म्हणजे भाजीची चव छान लागते. आता इथे वाटण मी 1 ते 2 मिनिटं चांगलं परतून घेतलंय. यामध्येच अर्धा चमचा हळद घालायचे. तुम्हाला हळद आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालते. आता याला चांगलं मिक्स करून घेतलंय. यामध्येच घोटून घेतलेली भाजी घालायचे. त्यानंतर पाणी घालायचे. गरम पाणी घालायचं, म्हणजे भाजीला लवकर उकळी येते. तर तुम्हाला भाजी किती पातळ हवी त्या अंदाजाने पाणी घालायचे. आणि घातलं की मिक्स करून घ्यायचे. आता ते भाजीला मी व्यवस्थित मिक्स करून घेतले. यामध्येच 3 ते 4 चमचे जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आणि परत भाजीला व्यवस्थित एकत्र करायचे. आता गॅस मोठा करून भाजीला उकळी येऊ द्यायची. आता इथे बघा भाजीला चांगली उकळी आली. आता गॅस बारीक करायचा आहे. भाजीवर अर्धं झाकण ठेवायचे, म्हणजे भाजी जास्त उकळणार नाही. आणि बारीक गॅसवर भाजी आपल्याला शिजवून घ्यायची. इथे मी 10 ते 12 मिनिटं बारीक गॅसवर भाजी शिजवून घेतले. असं भाजीला वरतून बबल्स यायला लागले, भाजी रटरट करायला लागली की भाजी आपली व्यवस्थित शिजली असं समजायचं. आता ही भाजी खूप जास्त घट्ट करायची नाही, अशी थोडीशी पातळच ठेवायची, म्हणजे भाकरीसोबत चुरून खायला खूप छान लागते. तर इथे तयार झाली आपली मस्त पारंपरिक पद्धतीने शेपू आणि आंबट चुक्याची पातळ भाजी. ही भाजी तुम्ही ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागते. या पद्धतीने तुम्ही घरी नक्की करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.